नमस्कार सर्व ताईंना, श्री स्वामी समर्थ. तर बघा, आज आपण नवीन जो ट्रायपॉड आणलेला तर त्याची आज सुरुवात केली. तर आपण आज मी त्याच्यावर कॅमेरा वगैरे ठेवला आहे आणि म्हटले बरेच ताई बोलत होते का तुमची देवपूजा वगैरे दाखवा. तर मला ते कसं एवढं ॲडजस्टमेंट होत नव्हती, कॅमेरा पकडा दाखवा. तर आज म्हटले थोडासा प्रयत्न करून बघूया. आज माझी मी तिथं लावलं ट्रायपॉड वगैरे आणि आता देवपूजा करायची आहे. मी बाकीचं आपलं सगळं आवरून घेतलं आहे, सगळं घर बाकीचं क्लीन करून घेतलं. फरशी पुसायची राहिली आहे पण ती नंतर, ती जरा वेळ लागतो. आता पहिले देवपूजा करते आणि तुम्हाला दाखवते. पण तुम्हाला माहितीच आहे मला खुर्चीवर चढूनच मला हे बघा खुर्ची ठेवायला लागते. खुर्चीवर चढून मग देवपूजा करायला लागते. का तर आपलं देवाऱ्याचं अंतर आहे. सगळे देव काढायचे, सगळं काढून स्वच्छ किचनवर न्यावं लागतं स्वच्छ करायला. कारण इथं ना सगळं गोंधळ होतो. मग खाली बसून जर केलं ना, एक तर खाली बसून शक्यतो करता येतच नाही आणि केलं तर खूप पाणी बिणी सगळा पसारा पडतो. मग आपलं सगळं किचनवर नेऊन स्वच्छ देवबीव घासते आणि तिथेच मग धुवून घेते आणि मग तुम्हाला मी दाखवते बाकीचं पुढचं काय ते. हे आपलं देवाऱ्यामध्ये पाणी जे भरून ठेवलेलं असतं ते थोडंसं आम्ही घेतो किंवा मी माठामध्ये होते. ते थोडंसं आपल्या घरामध्ये शिंपडून देते सगळं. तरी भरलेलं आता हे चेंज करणार, म्हणजे सगळं आपल्याला वापरून घेणार आणि दुसरं भरून ठेवणार. जरा वेळ असं ठेवते माझं. आता पहिले दिवा वगैरे घासून मग बाकीची देवपूजा करायला घेते. हे बघा असं असतं. म्हणून मी देवपूजा दाखवायचं म्हटलं ना, मला खूप अवघड काम आहे इथे. तर सगळे देव काढून घ्यायचे. आता मी हे सगळे देव फक्त असे आज पाण्याने धुवून घेणार आहे. रोज अभिषेक करत नाही. म्हणजे जे दया दुधाचा आपण बोलतो ना पंचामृतचा अभिषेक, तर मी काय तो रोज अभिषेक करत नाही. फक्त मंगळवारी शुक्रवारी असं सगळे देव जेव्हा सगळे काढते स्वामींचं वगैरे. स्वामींना मी सोमवारी आणि गुरुवारी अभिषेक करते आणि बाकीचे हे देवांना मी मंगळवारी आणि शुक्रवारी. कारण रोज इतका वेळ नाही भेटत. रोज आपलं फक्त काय करायला लागतं मला, मी रोज फक्त जे आपले देवाऱ्यातले देव आहे ते रेणुका माता, खंडोबाराया आणि भैरवनाथ असे आपले देव जे आहेत त्यांना मी रोज आंघोळ घालते आणि बाकीचे सगळे मी फक्त मंगळवारी शुक्रवारी काढते. मग तेव्हा त्यांना मला तुम्हाला दाखवायचं होतं, मग काढलं जरा हे सगळं आणि म्हटले बघा मग आता हे मेन म्हणजे कसं दाखवायचं का देवपूजा करताना मला तो जे चढ उतरीचं आहे ना तो त्याचा मला थोडासा वैद्य घ्यायला लागला, पण पर्याय नाही शेवटी. तर आता बघा मी असं किचनमध्ये घ्या सांभाळून. आणि हे आपले जे चांदीचे देव आहेत ना, चांदी आणि तांब्याला, तर हे आपले जे देवाऱ्यामधले यांना मला थोडीशी पितांबरी लावाच लागते. बाकी तुम्ही काही पण लावून बघा, इथे काही नाही. मुंबईचं जे खारं पाणी खारी हवा जी आहे ना, यांनी देव खूप काळे होतं. तर बघा हे मला थोडीशी पितांबरी लावून सोळावंच लागतं. मी भरपूर काय काय ट्राय केले, दही लावून बघितलं, लिंबू लावून बघितलं, काय नाही होतंय. शेवटी मला पितांबरीशिवाय पर्यायच नाही इथे. मी असं म्हणतात ते चंदेरी वगैरे लावलं, पण चंदेरी वगैरे ना हे तांबं माझं खराब करत होती. तांबं आहे ना, तर ते थोडंसं असं कलर कमी वाटत होता मला. मी पण आपल्या पितांबरीवर झाले. पितांबरीशिवाय देव स्वच्छ दिसत नाही. आता म्हणतात नाही लावायला पाहिजे, पण पर्याय नाही. आणि हा पितरांचा टाक असतो आमच्याकडे. जे आपले पित्र गेलेले असतात त्यांचा टाक आपला देवाऱ्यामध्ये ठेवायचा असतो. तो दक्षिण दिशेला पाठ करून ठेवते, उत्तरेला तोंड असतं त्यांचं. तर हा टाक मी देवाऱ्यामध्ये ठेवते. त्या प्लेट आहेत त्या पण मला पितांबरीने घासावं लागतं. पितांबरी आणि जे विमचं लिक्विड असते ना, हे विमचं लिक्विड जरा मी घेतलं ह्याच्यामध्ये आणि असं पितांबरीने मी सोडून घेते. लिक्विड दोन्ही मिळून असं स्वच्छ होऊन जाते ते एकदम.
तर हे बघा, मी असे सगळे हे आपले देव इथे घासून ठेवते, सगळे स्वच्छ करून ठेवते. आणि मग आणि हे बोलले ना मी हे वेगळे ठेवते. आणि हे बाकीचे सगळे असे एक एक कसं नेणार उचलून, बाकीचे सगळे आता एकत्र करून घेऊन जाते. आणि हे आपले जे आहे ते मी वेगळ्या ताटामध्ये ठेवते. आणि ह्या मूर्ती वगैरे खूप सांभाळावं लागतात. मग यांना वेगळं, हे आपले बाकीचे देव वेगळे वजनदार आहेत सगळे, खूप असे हेवी आहेत बघा आपले गणपती बाप्पा वगैरे खूप असे हेवी आहेत. आणि एकाला एक म्हणजे ह्या मूर्ती वगैरे कशा आपल्या नाजूक असतात, मग थोडंसं सांभाळून काम करावं लागतं. आणि त्याच्यासाठी मग मी काय करते, सकाळचं बघा किचन माझं एकदम सगळं असा मोकळा ठेवते. किचन बाकी कुठला पसारा नाही घालत, काय फक्त दूध वगैरे गरम केलेलं असते. आणि जेवणाच्या अगोदरच देवपूजा झालेली असते, मग किचन रिकामात असतं आपला. हा उठवते ना थोडं आता झाडायचं उन्हामध्ये येणार नाही जास्त. आणले नाही तर मी पाणी शिंपडून घेतलं. असं होतं की बाहेरून आल्यावर आपण थोडं पाणी शिंपडावं त्याच्यावर, कुठून कुठून कोणाकोणाचे हात लागताय काय होतंय, तर मग थोडंसं पाणी शिंपडून. हा आपला देवाऱ्यासाठी आहे, हा आपला महाराजांनी छोटा लागतो. बाकीचे सगळे ते पूजा झाली, फुलं वगैरे व्हायची राहिली थोडीशी. तर हे बघा, आता अशा पद्धतीने आपली देवपूजा झाली. तर तुम्हाला मी बरंच काय म्हणजे जवळजवळ देवपूजा दाखवण्याचा प्रयत्न केलाच आहे. तर बघा कसे काय, तुम्हाला आवडली की नाही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अशा पद्धतीने बघा, महाराजांना पण इथे छोटे महाराज आहे, त्यांना चाफा आपलं तुळस वगैरे, इकडे पण महाराजांना कंठी वगैरे हार घातला आहे. हे अशा म्हणजे असे छान वाटते, अशी देवपूजा केली का चांगलं वाटतं. महाराजांचा अभिषेक नाही झाला आहे आज. आणि हा ट्रायपॉड बघा, पण नवीन ट्रायपॉड आणला आहे, तो पण तुम्हाला दाखवायचा होता. आणि अशा प्रकारे हे बघा, आता आपल्या घरामध्ये असं थोडंसं सकाळचं हे वातावरणामध्ये, तर थोडंसं शांतताच होती, कोण नव्हतं घरामध्ये. तर ताईंनो चला, या व्हिडिओज इथे एंड करते. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तो पण श्री स्वामी समर्थ.